नमस्कार. अमृत प्रवाह या आपल्या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. अमृत संवाद या मालिकेअंतर्गत आपण डॉक्टर हेडगेवार यांच्या जीवनचरित्राचा आढावा घेत आहोत. आपल्या बरोबर आहेत बाळासाहेब पाटील सर. सर नमस्कार. नमस्कार. मला देशसेवा करायची आहे, त्यामुळे मी लग्न करणार नाही हा निर्धार करून डॉक्टर नागपूरमध्ये वास्तव्यास राहिले. नागपूरमध्ये राहत असताना त्यांनी आपल्या मित्रांना गोळा करून एकत्र करून देशसेवेचं काम करायला सुरुवात केली. या त्यांच्या नागपूरच्या वास्तव्यामध्ये भाऊजी कावरे हे नाव वारंवार येताना दिसतं. कोण होते हे भाऊजी कावरे? म्हणजे त्यांचा असा काय प्रभाव डॉक्टरांच्यावर होता? जरा त्यावर काही प्रकाश टाकला तर बरं पडेल. भाऊजी कावरे हे डॉक्टर मुंजेंच्या घरा शेजारी राहत होते. बर. आणि डॉक्टर हेडगेवारांचं डॉक्टर मुंजेंच्या घरी जाणं येणं खूप असायचं. डॉक्टर मुंजे तर त्या काळातले फार मोठे देशभक्त होते. अनेक कारवायामध्ये डॉक्टर मुंजेंचा सहभाग असायचा. त्यामुळं मुंजेंची सलगी ही डॉक्टरांची सहजगत्या होती. आणि त्यांच्या शेजारीच भाऊजी कावरे राहत होते. भाऊजी कावरे हे व्यक्तिमत्व असं होतं की ते फार मोठे शिकलेले नव्हते. मॅट्रिक पर्यंत त्यांचं शिक्षण झालं होतं, पण त्यांचा वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास होता. काही ग्रंथांचा त्याने अभ्यास केला होता आणि त्या अभ्यासाच्या आधारावरती ते औषधोपचार करत होते. खूप चांगलं त्यांचं ते प्रॅक्टिस त्या काळातलं होतं. लहानपणी म्हणजे लग्नानंतर त्यांच्या पत्नी ह्या वारल्या होत्या, त्यामुळे एकटे होते. सडे फटिंग ज्याला आपण म्हणतो असे भाऊजी कावरे होते. पण अत्यंत पिळदार शरीर, उंचेपुरे, फेटा पगडी बांधणारे, चांगल्या झुपकेदार मिशा असणारे असे भाऊजी कावरे होते. आणि स्वाभाविकच डॉक्टरांचं मुंजेंच्याकडे जाणे नसल्यामुळं भाऊजी कावरेंचा त्यांचा परिचय झाला आणि तो परिचय पुढे हळूहळू वाढत गेला. हे भाऊजी कावरे हे जरी वैद्यकीय व्यवसाय करत असले तर ते मोठे देशभक्त होते. त्यांचं एक वैशिष्ट्य असं होतं की त्यांचं सनदशीर मार्गानं देश स्वातंत्र्य होईल याच्यावर विश्वास नव्हता. इतर क्रांतिकारकांना क्रांती केल्याशिवाय हा देश स्वतंत्र होणार नाही ह्याच्यावर त्यांचा ठाम विश्वास होता. पण डॉक्टरांचं उलट होतं. डॉक्टर संमिश्र होते. समाज बलवान करणं आणि त्याच्या आधारावरती देश स्वतंत्र करणं हे यांच्या डोक्यातलं होतं. याचा अर्थ असा नव्हता की डॉक्टर क्रांतिकारक नव्हते. डॉक्टर हे क्रांतिकारकच होते. कलकत्त्याला जेव्हा शिकायला होते तर अनेक क्रांतिकारकाशी त्यांचा संपर्क आला होता. निरनिराळ्या पिस्तूल तयार करण्यापासून ते दारुगोळा बनवण्यापर्यंत या सगळ्या प्रक्रियेमध्ये डॉक्टरांनी आपला हात साफ करून घेतला होता. डॉक्टरांना त्या काळामध्ये क्रांतिकारकांच्या मध्ये कोकेने नाव ठेवलं होतं. सहजासहजी कुणाला नावं ठेवत नव्हते, पण डॉक्टरांना कोकेने नाव ठेवलं होतं. आणि असे डॉक्टर ह्या भाऊरावजी कावरेंच्या संपर्कात आल्यानंतर दोघांची एकदम दोस्ती झाली. विचारात थोडी फारकत होती. म्हणजे कशानं देश स्वतंत्र होईल याच्यावरती थोडी मतभिन्नता असायची, पण मैत्री गाढ होती. दोघांचा देश स्वातंत्र्य करायचा याच्यावर विश्वास होता. हेच काम करायचं असं याच्यावर दोघे ठाकठीक होते. आणि अशा या भाऊजी कावरेंना बरोबर घेऊन डॉक्टर या कामामध्ये उतरले होते. भाऊजी कावरेंचाही संपर्क फार मोठा होता. अनेक मोठ्या मोठ्या मंडळीशी त्यांचं जाणं येणं होतं. आणि डॉक्टर भाऊरावजी कावरे यांच्या माध्यमातनं या क्रांतिकारकांना मदत करत होते. त्याची गमत फार आहे. हे कुठं जायचे तर एखाद्या घरात जाऊन गप्पा मारत बसायचे. खाणं पिणं व्हायचं. शेजारच्या लोकांना वाटायला काही कामधंदा आहे का नाही, ते उगाच चेष्टा मस्करी करत बसतायत, खाणं पिणं करत बसतायत. पण हे सगळं दिखाऊ होतं. त्याच्या मागची भूमिका अशी होती की क्रांतिकारकांशी संपर्क ठेवणे, त्यांना लागणाऱ्या वस्तूंची जमवाजमव करणे, त्यांना लागणारा पैसा एकत्र करणे, अशासाठी हे असे कार्यक्रम म्हणजे शेतावरती जाणं, तिथं गप्पा गोष्टी करणं, कार्यक्रमात जाणं, तिथं गप्पा गोष्टी करणं, अशा करत करत डॉक्टरांचं आणि कावरेंचं सख्य होतं. त्यामुळे डॉक्टर कावरेंचा डॉक्टरांच्या वरती फार मोठा प्रभाव होता आणि डॉक्टरांचाही कावरेंच्यावरती प्रभाव होता. असं म्हणतात की एका ओटातनं दोघं बोलत होते. एक वाक्य दोघांचं असायचं. एक जीव दोघांचा होता. इतकं ते एकमेकाशी सख्य होतं, जोडले गेले होते. आणि त्यामुळे जरी क्रांतिकारक विचार जरी असले
तरी सुद्धा भाऊरावजी कावरे हे डॉक्टरांना खूप मानत असत आणि डॉक्टरही त्यांचा आवश्यक तो लाभ उपयोग करून घेत असत. ज्यावेळी प्रचार करायचा काम आलं या देश स्वातंत्र्याचा, त्यावेळी भाऊरावजी कावरे खूप मदत करत असत त्यांना. आणि भाऊरावजी कावरे काही वेळा त्यांच्यावर प्रचाराला प्रवासाला जात असत. अशी या दोघांची जोडगोळी होती. भाऊरावनी कावरेंनी तर आपलं पुढचं सगळं आयुष्य, सगळा पैसा, धन, दौलत जी काही असेल त्यांच्याकडं, ती सगळी ही डॉक्टरांच्याकडे सुपूर्द केली. असंच एकूण त्या सगळ्याचं चित्र आहे. आणि म्हणून भाऊरावजी कावळे आणि कावरे आणि डॉक्टर हेडगेवार हे पुढच्या काळामध्ये दोन नव्हतेच, एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे आपल्याला असं लक्षात येतं की आपल्या बरोबर असणाऱ्या, आपल्या बरोबर चालणाऱ्या एखाद्या व्यक्तीला हाताशी धरून गावागावातल्या किंवा शहरातल्या अनेक व्यक्तींपर्यंत पोहोचण्यासाठी भाऊजी कावरेंच्या सारख्या माणसांचा डॉक्टरनी उपयोग करून घेतला. आणि ज्योत से ज्योत लगाते चलो असं जे म्हणतात, त्याप्रमाणे प्रत्येक माणसातली देशभक्तीची ज्योत त्यांनी प्रज्वलित करण्याला सुरुवात केली. अशासारख्या अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा अमृत संवाद. धन्यवाद.